आज आम्ही कोणच्यावर चालतोय त्याची ओळख करून देतो। आता आपल्या पाठीमागे 3 जणच आहेत, बाकीचे जे 6 जण आहेत ते 5च्या रिक्षातून यांची तुम्हाला ओळख करून देतोय। हाय भाविक, हाय विशाल, आणि सगळ्यात मेन म्हणजे हा श्रीकांत। मेन काय रे मामा, श्रीकांत मामा इज अ टूर गाईड फॉर अस। तर मित्रांनो एकूण आम्ही 11 जण आहेत, बाकीच्यांची ओळख तुम्हाला पुढे येतेच। आणि आता जो फार्म हाऊसला चालतोय तर व्हिडिओ काढण्याचा एवढाच आहे आपला उद्देश की तुम्हाला पण कधी फार्म हाऊसला जायचं असेल तर मित्रांनो तो फार्म हाऊस बेस्ट आहे। तर तुम्हाला फॅमिलीबरोबर नाही तर मित्रांबरोबर जायचं असेल तर, कारण कर्जतमध्ये येतो आणि कर्जतपासूनच 5-1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि मित्रांनो तो बेस्ट फार्म हाऊस वाटला आम्हाला, ज्या कारण मी तुम्हाला सांगेल। तर तिकडचं तुम्हाला सगळं देईल की तुम्हाला फूड काय आहे, तिथला व्ह्यू काय आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आवडला तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला। मित्रांनो आज आपण ज्या फार्म हाऊसला चाललोय तो म्हणजेच कर्जतमधील असलेला RJ फार्म हाऊस। कर्जतपासून 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा फार्म हाऊस आपल्याला 3 BHK भेटतो। मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे आपल्या फार्म हाऊसजवळ। हा बघा, हाय बोला। आणि इकडनं आपल्या समोरचा व्ह्यू बघा, इथं आपल्याला फार्म हाऊस पाहायला भेटतं। आणि खूप वांडर बघा आमच्या ग्रुपमधली सगळीजण, तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देत आहे। हे मित्रांनो थांबा जरा इथं आता। हा बघा, हा आहे अंकित आहे, इथं आई आहे, फोटो अच्छा हा किरण आहे, आणि बाकीचे आहेत ते इकडे हे माकड। हा बघा, हा आहे श्रीकांत, रघुनाथ, भावी आहेत का मी हाय बोल चला तर मित्रांनो तुम्हाला वरती काय काय पाहायला भेटेल रूमपासनं ते तुम्हाला जेवणापर्यंत मी सगळंच दाखवेल। आतापर्यंत आपला असा व्ह्यू होता। जेवणामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या व्हेरायटी पाहायला भेटतात। पहिलं तर म्हणजेच नॉनव्हेज आणि दुसरं तर म्हणजेच व्हेज। तर नॉनव्हेजमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या व्हेरायटी पाहायला भेटतील आणि व्हेजमध्ये तुम्हाला पनीर, अजून सुद्धा तुम्हाला काय पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना सांगू शकता। लाईन लावा मित्रांनो, लाईन लावा मित्रांनो। हे काय चिकन आहे, चिकन मध्ये काय आहे? कोंबडीचं आहे, चिकन मसाला, चिकन मसाला। तुला काय? तर मित्रांनो आता जेवायचा टाइम झाला आहे दुपारचा। आपल्यामध्ये चिकनची व्हेरायटी आणि चपाती आहे, राईस सांगितलं की नाही माहिती नाही, राईस पण आहे, 2 चपाती आहे आणि हा बघा राईस विसरलो तुम्हाला। अजून मित्रांनो रूम दाखवला नाही, रूम मी एक्सप्लोर करणार आता। मगाशीच आलो आणि जरासा आराम केला, आराम तर नाही केला। आता जेवायची तुम्हाला टेस्ट करून दाखवते की कसं आहे, त्यानंतर तुम्हाला सांगतो की इथलं जेवण हे चांगलं आहे की नाही। तर मित्रांनो जेवण झालं आमचं, म्हणजे जेवणामध्ये चिकन होतं पण चिकनमध्ये काय होतं माहिती नाही, पण होतं ते चांगलं होतं मित्रांनो, कारण जराशी क्वालिटी आपल्याला चांगली होती। बाकी ज्यांना विचारूया की कसं आहे काय रे। जेवण खूप चांगलं होतं मित्रांनो, मी खाऊन मस्त बसलोय। पोट बघायचं बघा आणि इथं हे कट करा, कट नाही होणार, कट नाही। तुला काय जेवण छान होतं? छान काय होतं पण चिकन होतं। इथं आपल्यामध्ये चपाती होती, चिकन होतं, खूप टेस्टी होतं, भातही खाल्ला, हे बघा पोट भरलाय। हाच आमच्यामधला एक हुशार मुलगा आहे जो शाळेमध्ये पण होता आणि आता पण सांगितलं। हे बघा ही गँग बघा काय रे कसं होतं? भारी चिकन, चपाती, डाळ पण होती। इथं येऊन जरा मला एकदम चांगलं एकदम असं वाटत आहे, असं टाइम गावाला आले आहेत। गावाला फार्म हाऊसला आणलं आणि गावाला वाटतंय काहीतरी वेगळं वाटतंय। पण मित्रांनो आता बाकी आहे ते जो आपला फार्म हाऊस आहे तो एक्सप्लोअर करायचा। आपल्याला इथं 3 रूम दिलेले, आता हा आम्ही खालच्या रूममध्ये, आमची रूम आहे बघा। आला बघा मध्ये कळलं का, त्याला मध्ये काय होतं माहिती नाही। अजून 2 वरती आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो, आणि एका साईडला आपल्याला एक म्हणजे एक तुम्हाला गॅलरी बोलू शकतो त्या टाईपचं आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। RJ फार्म हाऊसमध्ये आपल्याला एकूण 3 रूम पाहायला भेटतात आणि एका साईडला पाहायला भेटतो तो म्हणजेच गेमिंग झोन, कॅरम, टेबल टेनिस, अजूनही इत्यादी गेम पाहायला भेटतात। आणि इथला स्विमिंग पूल आपल्याला 30 ते 1 मिनिटाच्या अंतरावर पाहायला भेटतो। तर मित्रांनो आता आपण झालो आपला फार्म हाऊस आहे त्याच्या बाहेरच, तर आपल्याला अशा प्रकारचा हा
समोरचा व्ह्यू आहे आणि इथं आपल्याला सुंदर अशी आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आहे. हे पहा. मी आताच नॉनव्हेज खाल्लं ज्या कारण जात नाही. उद्या सकाळीच आपण दर्शन घेऊया. तर तुम्हाला आजचं आतमधलं हे व्ह्यू दाखवतो आणि आतमध्ये तुम्हाला कशा प्रकारचा तुमचा बेड आहे, तुम्हाला इथं किती बेड पाहायला भेटतील ते पण दाखवूया. जेव्हा आपण असा येतो त्या हा तर मेन आणि समोर तुम्हाला अशा प्रकारचा व्ह्यू आहे आणि ह्याच्यावरतीच एक तुम्हाला गच्ची आहे. हा बघा, हा मगाशी आम्ही तिथं जेवलो आणि तुम्हाला खालती ग्राउंड फ्लोअरला आणि आपले ग्राउंड फ्लोअरला एक रूम आहे. ही पहा, आपल्याला एकूण 3 रूम दिले आहेत मित्रांनो. त्यामध्ये ही एक रूम आणि त्यामध्ये इथं एक वॉशरूम दिलं आहे आपल्याला आणि ह्याचा अशा प्रकारचा एक व्ह्यू आहे. मित्रांनो रूम आपल्याला खूप भारी वाटल्या आणि जाऊया इकडनं वरती जायचं आणि तुम्हाला फोटो बिटो काढण्यासाठी एक चांगली जागा आहे. त्या समोरच आलो. ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. ही रूम आहे ती नंतरला दाखवतो तुम्हाला. पहिलं बाहेर दाखवतो. या आपल्याला गेमिंग झोनमध्ये कॅमेरा पाहायला भेटतो. क्या बोला तूने? हा आहे तो टिबेटिक 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 टिबेटिक. आणि इथं तुम्हाला नाईटला नॉर्मली चिल करण्यासाठी आहे, जर आराम बिराम करायचं आहे. समोर अशा सुंदर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहायला भेटत होत्या. आता आपण आहे ह्या रूमच्या इथं. तर ही पहा आपली वरची दुसरी रूम. ती आपल्याला अशा प्रकारची आणि इथं आपल्याला अशा प्रकारचा वॉशरूम पाहायला भेटतो. एकूण आपल्याला 3 BHK जर 3 रूम दिलेले आहेत आणि आमचा जो पॅकेज आहे तो तुम्हाला थोड्याच वेळात सांगेल. आणि आम्ही संडेला आलेलो आहे, ज्या कारण जरासं आम्हाला महागात तर नाही, कारण जशी आपल्याला प्रॉपर्टी पाहायला भेटली त्याच्यामध्ये हा रेट मित्रांनो चांगला आहे. अजून पण तुम्हाला काही दाखवायचं आहे. आणि ह्या साईडला पण बघा. आणि ह्याचा जो स्विमिंग पूल आहे तो मित्रांनो जरासा 1 मिनटं पण नाही, 30 सेकंडमधलं वॉकिंग आहे आपलं स्विमिंग पूलपर्यंत. तर ह्यांना इथं जवळ जागा भेटली नाही का माहिती नाही, पण आपल्याला तिथं समोर जायचं. तिथं पण आता थोड्याच मिनटात जाऊया. आणि इथं पण एक रूम आहे. तो रूममध्ये पण मित्रांनो बसण्यासाठी परत आतमध्ये जर सेपरेट रूम आहे तो पण भारी आहे, तो पण तुम्हाला दाखवून ठेवतो. आणि आता ह्याच्या पुढे जायचं तर स्विमिंग पूलकडे आणि ह्याच्या बाजूलाच अजून एक रूम आहे, तो तुम्हाला थोड्याच मिनटात दाखवेल. तर मित्रांनो आता फ्रेश झालो आणि जायचं आपण स्विमिंग पूलकडे. आता हा आपला फार्म आहे आणि इकडनंच तिथे जवळपासच आहे, जास्त मिनटं नाही, 30 ते 1 मिनटापर्यंत असेल. तर इथं जर असं आपल्याला एक प्रायव्हेट रूम आहे, म्हणजे जर कोण कपल्स असेल ना त्यांच्यासाठी आहे, कारण जास्त मोठी नाही, 1 बेडरूमचीच असेल. आता ती बंद आहे पण तिचा व्ह्यू पण मित्रांनो भारी आहे, तो पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हा बघा, हा एक आहे. इकडनं जाऊया वरती. आता ही शायद आता बंद आहे, कोण आलं नाही, म्हणजे आम्ही आहे तर इथं कोण नाही. इथं आतमध्ये कोणतरी आहे वाटतं जे लोक फार्ममध्ये जे काम करतात ना ते पण राहिले असतील. थोड्याच मिनटं आपण पूलच्या इथं जाऊया. बघा, आणि तो दिसतोय फार्म, हा पूल, आणि इथं काय तुम्हाला वॉशरूम भेटतील. आणि इथं असतो आपला डेक छोटासा, त्याचा सुंदर असा आवाज आहे. मात्र अशा प्रकारे आपण संपूर्ण आपला फार्म हाऊस आहे तो एक्सप्लोर केला. मात्र एक छोटीशी ही आमच्या शाळेतल्या मित्रांबरोबर एक पिकनिक होती.
तर तुम्ही पण तुमच्या शाळेतल्या मित्रांबरोबर फिरायला जाताय की नाही, तर जात असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. चला मित्रांनो, हे सगळी जण चाललेले आहेत बघा. बाय बाय करा. इकडून कुठे चाललो आम्ही आमच्या घरी चालले. 2 दिवसाची मित्रांनो, 2 दिवसाने 1 दिवसाचा आमची ट्रिप होती. ती आमची फार्म हाऊसला होती, जो आमच्या 5च्या शाळेतला आहे. आणि ब्लॉग मित्रांनो इथंच आपला एंड करतोय. त्याच्या बाजूला आपला विशाल, आणि इथंच एंड करूया. आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी जाऊ शकतो तर मित्रांनो इकडनं तुम्हाला चालला करूया. बाय बाय. पुन्हा एकदा भेटूया एका ॲडव्हेंचर असल्या ब्लॉगमध्ये. इकडनं बघा, हे बघा, हा मित्रांनो इथला व्ह्यू होता. समोर बघा